ब्रेक के बाद एक बार फिर से स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। आज मलकापुर में सकल हिंदू समाज द्वारा बांग्लादेश में हिंदू, जैन और बौद्ध समुदाय पर हो रहे अत्याचारों के खिलाफ विशाल जन आक्रोश मार्च निकाला गया। इस मार्च का उद्देश्य संत स्वामी चिन्मयानंद की जेल से रिहाई और बांग्लादेश में अल्पसंख्यक समुदाय के खिलाफ हो रहे अत्याचारों के विरोध में अपनी आवाज उठाना था। मलकापुर तहसीलदार के माध्यम से हिंदू समाज ने गृह मंत्री अमित शाह को एक ज्ञापन सौंपा, जिसमें बांग्लादेशी सरकार के अत्याचारों के खिलाफ भारत सरकार से यूनेस्को पर दबाव डालने की मांग की गई। सकल हिंदू समाज ने बांग्लादेश में हिंदू समाज के खिलाफ हो रहे नरसंहार और उत्पीड़न के खिलाफ विरोध दर्ज किया। स्वामी चिन्मयानंद को बांग्लादेश में अल्पसंख्यकों के उत्पीड़न के खिलाफ लोकतांत्रिक तरीके से विरोध करने पर जेल में डालने की भी आलोचना की गई। इस मौके पर मलकापुर शहर के सभी हिंदूवादी संगठन बड़ी संख्या में मौजूद थे और उन्होंने बांग्लादेश में हिंदू समुदाय की सुरक्षा और उनके अधिकारों की रक्षा के लिए भारत सरकार से सख्त कदम उठाने की अपील की गई। आणि त्या अत्याचाराचा आमच्या सरकारने दखल घ्यावी आणि योग्य तो प्रतिकार करावा अशा प्रकारचा उद्देश ठेवून आजच्या या जन आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। बंधूंना माहित आहे 1971 मध्ये पाकिस्तान मधला जो पूर्वी पाकिस्तान होता त्या पूर्वी पाकिस्तान मधल्या त्यांच्याच धर्माच्या भगिनींवर पश्चिम पाकिस्तान मधल्या सैनिकांनी बलात्कार केले, अत्याचार केले आणि त्यांना सळोकी पळ करून सोडलं। आणि मग शेख मुजीबुर रहमानच्या नेतृत्वामध्ये नेतृत्व उभं राहिलं आणि या सगळ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आंदोलन झालं आणि भारत सरकारने या सगळ्यामध्ये मोठी भूमिका निभावली आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेश वेगळा करून दिला। आमच्या मर्जीने जे जन्माला आले आज तेच आमच्या भगिनींवर अत्याचार करतात। बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळेला आपली चूक कशी झाली ते लक्षात घ्या। त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिराजी यांना अटल बिहारी वाजपेयी, जनरल माणेक शाह यांना समजावून सांगितलं की आपण या भानगडीत पडू नका, आपल्याला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील। कुछ तो पड़ता दागी रख, अमन जरूरी है लेकिन जंग की भी तू तैयारी रख, बोल छत्रपती शिवाजी महाराज की। हात वरती करून एकदम जोरात जय जयकार झालं पाहिजे। बोल छत्रपती शिवाजी महाराज की, बोल सियापती रामचंद्र की, बोल सुत हनुमान की। जय श्री राम, जय श्री राम। बटेंगे तो जोरात आवाज आला पाहिजे, आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे मला आता क्लिअर कट सांगायची गरज नाही आहे तुम्हाला। जय भवानी, जय शिवाजी। बटेंगे तो सर्वांना कल्पना आहे की आपल्या बांगलादेशात 25 मार्च 1971ला ज्या बांगलादेशला आपण मदत करून वेगळा गेला त्या बांगलादेशामध्ये आज हिंदूंच्या महिलांवर बलात्कार होतात, हिंदूंच्या कत्ली होतात, आपली असणारी देवळं तिथे उद्ध्वस्त केली जातात। त्या आपण डोळ्यांनी बघतोय। 6 डिसेंबर 1992 बाबरी नावाचा अनधिकृत ढाचा आपल्या हिंदुत्ववाद्यांनी पाडला। तो पडला या भारतात पण त्याचे पडसाद उमटले मात्र त्या बांगलादेशात। लक्षात घ्या, हा जो काही वैश्विक बंधुभाव आहे त्या बंधुभावाच्या मुळे त्यांनी तिथे त्या हिंदूंच्या कत्ली केल्या। तो जो काही 1971 पासून सुरू झालेला संघर्ष थेट आता 2024च्या याच्यामध्ये आपण बघतो की आपल्या त्या बांगलादेशात हिंदूंची आज काय अवस्था झालेली आहे। हिंदूंच्या कत्ली करून त्यांच्या शरीराची विटंबना केली जाते, महिलांच्या अग्नीची लक्तरं उडवली जातात, लोखंडी रॉड घेऊन महिलांना विशिष्ट पोशाख परिधान करण्याची सक्ती करण्यात येते की तुम्ही जर हा विशिष्ट पोशाख परिधान केला नाही तर आम्ही तुमच्यावर असाच आम्ही अत्याचार करू। आपण जमलो इथं आपला संतप्त आपला जो काही भाव होता तो व्यक्त केला पण म्हणून झालं असं होत नाही। जे सुरू आहे त्याचा आपण सर्व हिंदू बांधव म्हणून इथं निषेध व्यक्त करतो आपण आणि सरकारने त्वरित
त्याच्यावर पाठपुरावा करून राजदूताच्या मार्फत संदेश पोहोचवून बांगलादेशी हिंदूंवर जो अत्याचार होतोय तो थांबवला पाहिजे। याच्यासाठी आपण आज जो निषेध व्यक्त केला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। बुल्डाना से सी न्यूज संवाददाता संदीप साबजी की रिपोर्ट। ये प्रदर्शन बांग्लादेश में हिंदू समुदाय की सुरक्षा और उनके अधिकारों की रक्षा के लिए एक महत्वपूर्ण कदम था। हिंदू समाज ने एकजुट होकर सरकार से उचित कार्यवाही की उम्मीद जताई है। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।